विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 यामध्ये चॅप्टर 3 आपलं पूर्ण झालेलं आहे। अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी हे प्रकरण पूर्ण, याचे सगळे प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण केलेले आहेत। प्रॉब्लेम सेट आता अर्धा राहिला, अर्धा आपण आता पूर्ण करणार आहोत। या अगोदरचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली लिंक शेअर करू शकता आणि सबस्क्राइब करू शकता। हे करण्या अगोदर इतर जे मॅथ्स 2 वगैरे जे आहेत त्या भागांची पण लिंक्स तुम्हाला चॅनलच्या लिंक्स मुळे सर्व जी प्लेलिस्ट आहे ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकेल आणि तुम्ही सर्व जे व्हिडिओ आहे त्या बघा आणि अभ्यास करा। आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती फार नाजूक झालेली आहे सध्या, त्यामुळे स्टे होम, सेफ होम अँड स्टडी फास्ट। घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा। माझी पालकांना पण विनंती आहे की मुलांकडे लक्ष द्या आणि त्यांच्याकडून अभ्यास करवून घ्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण घरातच सुरक्षित राहून आपला जो अभ्यास आहे तो रेग्युलर व्यवस्थित करा। कारण तुम्ही म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या देशाची भावी पिढी आहात की ज्यामुळे पूर्ण देश तुमच्यावर अवलंबून आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने सगळ्या प्रयत्न करीत आहे। आपल्या आजूबाजूची अशी जी कंडिशन आहे त्या कंडिशन मधून सगळ्यांना सामोरं जायचं आहे। प्रत्येकाला या संकटाला सामोरे जायचंय, त्यामुळे प्रत्येकाने आपापलं सेफ राहा। चला तर आता आपण पुढचं आपलं संकीर्ण प्रॉब्लेम सेट घेऊया। 7वं उदाहरण यामध्ये अंकगणिती श्रेणीचं तुम्हाला पहिलं पद दिलेलं आहे। मी प्रश्न वाचताना नेहमी मराठी आणि इंग्लिश दोघांचा पण वापर करत आहे। लिहिताना पण दोन्ही आपण घेतलेले आहे की जेणेकरून सेमीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मधून आणि मराठीच्या विद्यार्थ्यांना पण समजेल अशा पद्धतीने रिपीट करत असते। मी जे मराठीत वाक्य बोलले तेच पुन्हा इंग्लिश मध्ये बोलत असते, त्यामुळे लक्षपूर्वक जर तुम्ही व्यवस्थित ऐकलात तर तुम्हाला गणित दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजेल। आणि प्रत्येक वेळी पुस्तक जर तुम्ही समोर घेतलात आणि क्वेश्चन जर पुस्तकामधून व्यवस्थित वाचलात तर इथे मी थोडक्यात लिहिलेला असतो आणि बोलताना मात्र पूर्ण बोलत असते, कारण फळ्यावर एवढं मोठं गणित सोडवण्यासाठी प्रश्न मी इथे लिहू शकत नाही, त्यामुळे तो थोडक्यात लिहिलेला असतो। तर त्यासाठी यू रेफर द युअर टेक्स्ट बुक ऑफ मॅथ्स 1 मॅथ्स 2, जे काही रिस्पेक्टिव्ह टेक्स्ट बुक आहे ते तुम्ही पुस्तक वाचा, त्यामध्ये क्वेश्चन वाचा व्यवस्थित आणि मग आपल्याला हे करता येईल। तर 7वा क्वेश्चन काय दिलाय पहा, अंकगणिती श्रेणी एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये फर्स्ट टर्म -5, लास्ट टर्म 45 आहे। सर्व पदांची बेरीज सम ऑफ ऑल टर्म्स इज गिवन 120 and you have to find n and common difference d। काय म्हटलंय बघा, दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिलं पद तुम्हाला -5 दिलेलं आहे। शेवटचं पद जे आहे ते लास्ट म्हणजे शेवटचं पद जे आहे ते 45 दिलेलं आहे। सर्व पदांची बेरीज सम ऑफ ऑल टर्म्स जे आहे ते 120 आहे आणि तुम्हाला नंबर म्हणजे n फाइंड करायचे। किती पद आहे त्यामध्ये, पदांची संख्या तुम्हाला शोधायची आहे आणि कॉमन डिफरन्स सामान्य फरक तो पण शोधायचा आहे, असा हा प्रश्न दिलेला आहे। यामध्ये आपण आता सोल्युशन लिहिताना पहा काय करणार आहोत, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे दिलेलेच आहे। Therefore first term means आपण we take t1 is equal to a is equal to -5। फर्स्ट टर्म आपण t1 ने दर्शवतो, दॅट इज a। फॉर्म्युला मध्ये आपल्याला a वापरायचा असतो म्हणून आपण फर्स्ट टर्मला a कन्सिडर केलेलं असतं, a is equal to -5। आणि लास्ट टर्म, आता लास्ट टर्म तर आपल्याला माहित नाही, आपण त्याला nth टर्म्स आहेत असं आपण गृहीत धरणार आहोत। लेट n टर्म्स आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, देअरफॉर nth टर्म tn is equal to 45 आपण घेतले, लास्ट टर्म दिलेला आहे। शेवटचं जे पद आहे ते तुम्हाला nth पद 45 दिलेले आहे, परंतु शेवटचं पद आहे पण किती पद आहे ती माहित नाही। यू हॅव टू फाइंड n, nth पद आणि याच्यामध्ये फरक आहे, नंबर ऑफ टर्म्स आपल्याला वी हॅव टू फाइंड, तर शोधायचं आहे आपल्याला। देअरफॉर हा जो फॉर्म्युला आहे आपला
की सम ऑफ n टर्म्स इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट t1 प्लस tn, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, पहिलं पद अधिक शेवटचं पद, या फॉर्म्युलाचा इथे वापर करणार आहोत आपण, कारण आपल्याला देताना फर्स्ट आणि लास्ट पद दिलेला आहे. नाव सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू, त्यांच्या जर किमती आपण ठेवल्यात तर किमती ठेवल्यानंतर पहा सम ऑफ ऑल टर्म्स इज 120. सम ऑफ ऑल टर्म म्हणजे एसएन ची किंमत किती घेणार आपण 120. ते 120 इथे घेणार. n इज n अपॉन 2. n आपल्याला फाइंड करायचंय. फर्स्ट टर्म -5 प्लस 45. आता यांची जर बेरीज इथे काय होईल, इथे एक अधिक आहे एक वजा आहे, म्हणजे इथे वजाबाकी होणार आहे. 45 मधून 5 वजा केले 40 राहिले, म्हणजे n अपॉन 2 इंटू 40 आणि हे इथे 120. आता इथे जर तिरपा गुणाकार केला तर काय मिळतंय बघा, 120 गुणिले 2 बरोबर n अपॉन किती झाले ते n गुणिले 40 किंवा n गुणिले 40 असं घेऊया. आणि म्हणून n इज इक्वल टू 120 गुणिले 2 छेद 40. भाग दिला तर पहा 0 0 4 त्रिक 12 किंवा 40 त्रिक 120. 3 दुणे 6, 3 2 जा 6. इथे जर कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने केलं तर n ची व्हॅल्यू किती आली 6. दॅट इज नंबर ऑफ टर्म्स आर देअर. किती झाले टोटल जे आहे ते n म्हणजे 6 जे आहे ती व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता तुम्हाला कॉमन डिफरन्स काढायचे. सम तर दिलेली आहे, बेरीज त्याची दिलेली आहे 120 आणि कॉमन डिफरन्स जो आहे म्हणजेच डी ची व्हॅल्यू आपल्याला स्मॉल डी इथे फाइंड करायचं आहे. डी यू हॅव टू फाइंड, इथे लिहिलंय मी फाइंड एन आणि डी ची व्हॅल्यू यू हॅव टू फाइंड. आता एन ची व्हॅल्यू ते सबस्टिट्यूट करणार. नाउ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू 6. एन ची किंमत आपण 6 ठेवली तर किती येतात पहा. ए ची किंमत -5 फर्स्ट टर्म आहे ना -5 आणि टी nth टर्म जे आहे ते इथे वापरलेला आपण n-1 n ची व्हॅल्यू 6 -1 इंटू डी. कॉमन डिफरन्स काढायचा म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरला. का आता याच्यामध्ये सम दिलेली आहे, समचा आपण वापर करू शकतो. आता इथे पहा, इथे भाग दिल्यानंतर काय होणार 1 बेत्री 6 3 इंटू ब्रॅकेट. इथे पहा -5 इंटू 2 -10. इथे 6 -1 किती झाले 6 वजा 1 5. 5 इंटू डी 5d झालं. इथे भाग दिल्यानंतर इथे किती झाले -10 आणि इथे 5d. आता इथे आपण हे करणार आहोत 120. इथे डायरेक्ट इथे घेते. इथे गुणाकार केल्यानंतर -30 प्लस 3 15d बरोबर 120. 120 मध्ये आता हे -30 इकडे लेफ्टला मी ट्रान्सफर करते, म्हणजे 120 अधिक 30 किती झाले ते 120 अधिक 30 बरोबर 15d. 120 अधिक 30 म्हणजे 120 प्लस 30 इज इक्वल टू 150. 15d बरोबर 150. म्हणून d बरोबर 150 भागिले 15. 15 10 100. हे जे घेतलं आपण किती भाग दिल्यानंतर किती येणार 10. म्हणजेच कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू आली 10. अशा पद्धतीने आपण कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा ते दिलेल्या माहितीवर डिपेंड असणार. आपण जे 4 ते 5 जे फॉर्म्युला आहेत आपले त्या फॉर्म्युलांचा ऑड नंबर साठी, इव्हन नंबर साठी किंवा सम ऑफ टोटल दिलेले असेल, म्हणजे सम विषम संख्या असतील किंवा नैसर्गिक संख्या असतील तेव्हा तोच आपण फॉर्म्युला वापरणार. म्हणजे ही जी चॅलेंजिंग टाइप उदाहरणं आहेत यामध्ये दिलेली माहितीवरनं अशा पद्धतीने आपल्याला माहिती काढता येत असते. आणि म्हणून मी इथे पण डी ची व्हॅल्यू किती 10 आलेली आहे. पुढचं नेक्स्ट उदाहरण घेऊया आपण. 8वा एक्झाम्पल बघणार आहोत आपण. 8वा उदाहरण. त्यामध्ये क्वेश्चन काय दिलाय 1 ते n या नैसर्गिक संख्यांची बेरीज 36 आहे, तर n ची संख्या शोधा. 1 to n the sum of 1 to n natural numbers is 36. Then find n
किंवा n ची व्हॅल्यू काढायची आहे. आता हे थोड्या वेगळ्या पद्धतीचं गणित आहे, पण सोपं आहे की ते तुम्ही आतापर्यंत आपण जे वर्ग समीकरण शिकलेलं आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यावर आधारित हे उदाहरण आहे. आता यामध्ये पहा, फॉर नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्यांसाठी आपण जे सूत्र वापरतो की सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज Sn बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1/2. मग ते सूत्र इथे लिहिलंय. फॉर नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्यांसाठी बेरजेसाठी आपण सूत्र वापरतो, त्यांची सगळ्यांची बेरीज सम ऑफ नॅचरल नंबर्स. सम कशासाठी वापरतो आपण? सम ऑफ नॅचरल नंबर्स. त्यासाठी या फॉर्म्युल्याचा आपण वापर करणार आहोत. त्यांची बेरीज दाखवण्यासाठी सम म्हणजे इथे s घेतलेला आहे. Sn इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n+1/2. n आपल्याला फाइंड करायचं. सम दिले 36. नाउ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ Sn we get 36 is equal to n into bracket n+1/2. त्याची व्हॅल्यू ठेवली आपण. we put up the value of Sn. टोटल त्यांची बेरीज जी आहे ती 36 आहे. आता इथे नाव सॉल्विंग दिस 36 गुणिले 2 बरोबर n² + n. 36 दुणे 72. 72 बरोबर n² + n. आता याला आपण इथे काय n² + n म्हणजे वर्ग समीकरण तयार होत होते. चल आता a b c d च्या ऐवजी आता काय चल आहे? n आहे. देअरफॉर आता आपण याला आपण असं लिहू शकतो ना, n² + n. हे 72 डावीकडे आहे. वी चेंज इट इनटू राइट साइड. चेंजिंग द साइड इट बिकम्स -72 दॅट इज इक्वल टू 0. 72 ला राइट ला घेतलं तर डाव्या साइडला काहीच नाही राहणार, ते 0 राहणार तिथे. अँड देअरफॉर we get the equation n² + n - 72 is equal to 0. हे आपल्याला समीकरण मिळतं. हे आहे वर्ग समीकरण, कारण त्याची जी कोटी आहे, the order of this equation is 2 and therefore it is the quadratic equation. Now solving त्याचे फॅक्टर्स पाडू आपण. पहिलं पद, पहिल्या पदाचा सहगुणक 1 आणि लास्ट टर्म -72. 1 into -72 we get -72. त्यांचा जो प्रॉडक्ट घेतला, त्यांचा गुणाकार घेतला, 1 गुणिले -72 किती मिळाले? -72. -72 चे दोन फॅक्टर्स करणार आहोत आपण. 36 दुणे 72 पण होऊ शकतात, बट वी वॉन्ट त्याची सम बेरीज आपल्याला किती पाहिजे? 1 हवी आहे. त्याच्यामुळे 36 आणि 72 नाही घेऊ शकत आपण. म्हणून आपण जी पेअर घेणार आहोत ती कोणती जोडी घेणार आहोत? -9 into 8 9 8 72. -9 into +8 we get -72. आणि त्यांची जर बेरीज वजाबाकी केली तर आता इथे दोघांची चिन्ह भिन्न आहेत म्हणून वजाबाकी होणार. 9 आणि 8 यांची वजाबाकी केली तर 1 शिल्लक राहतो. आपल्याला मिडल टर्मला पाहिजे प्लस, आणि म्हणून आपण तिथे घेणार आहोत. घेताना इथे प्लस घेऊया फर्स्ट टर्मला, आणि सेकंड हा जो आहे 8 त्याला मायनस घेणार. आपल्याला मिडल टर्म पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून प्लस घेणार. मोठा जो असेल त्याला प्लस घ्यायचा. समजा हा निगेटिव्ह पाहिजे असतं तर मग त्याला मात्र मायनस लिहिलं असतं. आता ते त्याच्यानुसार पहा काय येतंय. मग n² + 9n - 8n म्हणजे याच्याऐवजी काय ठेवलं आपण? 9n - 8n -72 इज इक्वल टू 0. आता यांचे 2 चे ग्रुप्स करणार आहोत. पहिले 2 पद आणि हे नंतरचे 2 पद. या 2 टोटल 4 आहेत. त्याचे आपण इथे बघा n कॉमन घेतला तर n + 9 -8 कॉमन घेतला तर 8 × 8 म्हणजे इथे 1n झाला. मायनस इथे बाहेर कॉमन काढला तर काय राहणार आहे? शिल्लक प्लस राहणार. मायनस इफ वी पुट आउट मायनस देन इट रिमेन्स प्लस. 8 9 72 that is equal to 0. Now we solving this. n + 9 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये n - 8 is equal to 0. n + 9 is equal to 0 घेतलं तर काय मिळणार? therefore we get n is equal to -9. आणि पुढचा n - 8 is equal to 0. therefore n is equal to 8. म्हणजेच काय झालंय? n + 9 आणि n - 8 हे असे आपण जे दोन फॅक्टर्स आहेत ते जर आपण सॉल्व्ह केले तर वी गेट n ची व्हॅल्यू -9 आणि दुसरी n ची व्हॅल्यू मिळते 8. आपल्याला काय सांगितले? नॅचरल नंबर्स
नैसर्गिक संख्या ही कधीही ऋण नसते. नैसर्गिक संख्यांचा संच कुठून चालू होतो? 1 पासून स्टार्ट होतो. 1 2 3 4 1 2 3 4 पासून. शून्य पण त्याच्यामध्ये येत नाही. काउंटेबल नंबर्स आहे नैसर्गिक संख्या. द सेट ऑफ नॅचरल नंबर्स इट इज स्टार्टेड फ्रॉम 1. नॅचरल नंबर दे विल म्हणजे कधीच इट इज नॉट निगेटिव्ह अँड देअरफॉर आपण n इक्वल टू -9 ही व्हॅल्यू घेऊ शकत नाही. वी कॅनॉट टेक द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू -9. वी पुट n इज इक्वल टू 8 आणि म्हणून द आन्सर इज n इज इक्वल टू 8. म्हणजे नॅचरल नंबर्स जे आहे ते निगेटिव्ह नसतात म्हणून n ची व्हॅल्यू 8. दोघांपैकी आपण कोणती घेणार? फक्त n ची व्हॅल्यू 8. पुढचं उदाहरण, पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. 9th एक्झाम्पल. या उदाहरणामध्ये काय म्हटलंय तुम्हाला पहा की 207 ही अशी संख्या आहे की तिचे 3 भाग करायचे आणि ते 3 भाग अशा पद्धतीने करणार की ते अंकगणिती श्रेणीमध्ये आले पाहिजे आणि लहान 2 भागांचा गुणाकार हा 4623 आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे 3 पार्ट्स करायचे आपल्याला. आणि दुसरी अट काय दिली की लहान जे 2 भाग आहेत ते त्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे म्हणजे अंकगणिती श्रेणीमध्ये आहे. तर तुम्हाला ते तिन्ही भागांची ते तिन्ही टर्म्स काढायचे, तिन्ही पद काढायचे आहेत. त्यांचे 3 भाग असे करायचे की अशा अटीनुसार झाले पाहिजे. डिवाइड 207 in 3 parts such that they are in arithmetic progression. अशा पद्धतीने you have to divide the given number is 207 such that they are in arithmetic progression and their product of 2 smaller parts. Product कोणता पाहिजे? 2 smaller parts is 4623. This is the given condition you have to given it. स्मॉलर पार्ट्सचा तुम्हाला प्रॉडक्ट दिलेला आहे, त्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि त्याचे 3 पार्ट्स मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये येतील अशा पद्धतीने गुणाकार त्यांचा 3 पार्ट्स आपल्याला करायचे आहेत. अँड यू हॅव टू फाइंड दिस 3 टर्म्स. अशा पद्धतीने फाइंड करायचं आहे. आपण आता सोल्युशन बघूया. समजा लेट 207 इट इज डिवायडेड इन 3 पार्ट्स. मग कोणते असणार? सपोज फर्स्ट इज a मायनस डी. फर्स्ट टर्म इज a मायनस डी किंवा फर्स्ट टर्म इज a मायनस डी. सेकंड टर्म इज a. थर्ड टर्म इज a प्लस डी. 3 पार्ट्स केले. फर्स्ट पार्ट a मायनस डी, सेकंड a, थर्ड a प्लस डी अँड दे आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. अंकगणिती श्रेणीत आहे अशा पद्धतीने त्यांची रचना केली. म्हणूनच आपण a मायनस डी अगोदर घेतला, नंतर a घेतला, नंतर a प्लस डी. द डिफरन्स, कॉमन डिफरन्स इज d. वी कन्सिडर द कॉमन डिफरन्स इज d. त्यामधील सामान्य फरक कोणता घेतला आपण? d दर्शवलेला आहे. वी शो द कॉमन डिफरन्स बाय d. आणि मग आता दिलेले आपण दे आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन असं घेतलं तरच अरिथमेटिक प्रोग्रेशन येणार. जर तुम्ही a प्लस घेतलं असं a प्लस 2, a प्लस किंवा a प्लस 5 वगैरे तसं नकोय का? तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये हवंय म्हणून आपण डिफरन्स काय घेतलाय? d. आणि तो अशा पद्धतीने लिहिलेला आहे. कॉन्सिक्युटिव्ह 3 नंबर्स असे घेतलेले a मायनस डी, a आणि a प्लस डी. आता त्यांची सम म्हणजे ते ही त्यांची टोटल समच झाली ना. एका नंबरचे 3 पार्ट्स करायचे आपल्याला. 207 207 चे किती भाग करायचे? 3 भाग. याचाच अर्थ काय? त्या तिन्ही भागांची बेरीज 207 आहे. द सम ऑफ द 3 पार्ट्स इज 207 आणि म्हणून त्यांची बेरीज सम आपण SN इज इक्वल टू किती घेणार? 207. T1 फर्स्ट टर्म आहे आपला a मायनस डी. सेकंड टर्म दुसरं पद आहे a. तिसरं पद आहे जे आपण घेणार आहोत ते म्हणजे a प्लस डी. म्हणजे अशी 3 पद आहेत. फर्स्ट टर्म येणार आपलं a मायनस डी. दिस इज फर्स्ट टर्म. सेकंड की जो आपण नेहमी a म्हणजे फर्स्ट टर्म घेत असतो तो आता आपल्यासाठी काय आला? सेकंड आलेला आहे. आणि थर्ड टर्म इज a प्लस डी. आणि तिसरा कोणता घेतला? a प्लस डी.
आता अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन, आता दिलेल्या माहितीनुसार त्यांची बेरीज आपली किती आली पाहिजे? 207. देअर सम इज 207. आणि म्हणून तिन्ही पार्ट्सचे आपण बेरीज घेणार आहोत. आणि a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी इज इक्वल टू 207. त्यांचे आपण सम घेणार आहोत. सम घेतल्यानंतर आता नाउ वी सॉल्विंग इट. a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी. आता पहा a किती आहेत? 1 2 3 3 a आहेत, म्हणून त्यांची ऍडिशन 3. इथे मायनस डी आणि प्लस डी झिरो ना कॅन्सल होते. मायनस डी प्लस डी त्यांची वजाबाकी झाली तर ते काय झाले? 0. म्हणजेच 3a इज इक्वल टू 207. देअरफॉर a इज इक्वल टू 207 अपॉन 3. 207 भागिले 3 आपण जर केलं तर पहा किती येतं? 3 सख 18 उरले 2 3 9 27. म्हणजे a ची व्हॅल्यू आली 69. इट इज द आवर सेकंड पार्ट. a ची व्हॅल्यू निघाली म्हणजे सेकंड टर्म निघाला. आपला फर्स्ट टर्म निघालाय का? नाही. नाउ वी हॅव फाइंड इट. कोणता फाइंड केला आपण? a इज इक्वल टू 69. दिस इज आवर सेकंड टर्म. दुसरं पद आहे. मग पहिलं पद कोणतं असणार? पहिलं पद आहे a मायनस डी. देअरफॉर a मायनस डी आपण कसं लिहिणार? मग a ची व्हॅल्यू पुटअप करूया. a ची व्हॅल्यू ठेवली तर 69 मायनस डी 69 वजा डी. वी गेट द सेकंड टर्म 69 मायनस डी. म्हणजे आता 69 मायनस डी म्हणजे काय झाला? तो लहान झाला. 69 हा मोठा आणि 69 मायनस डी लहान झाला. पुन्हा काय म्हटलं त्यांनी? a प्लस डी. a प्लस डी. a प्लस डी म्हणजे हा आणखी मोठा येईल ना. आता 69 हा a चा टर्म आपण घेतलं तर काय घेतलंय? 69 झाला. आता आपल्याकडे डी ची व्हॅल्यू नाही. वी हॅव टू फाइंड डी. डी फाइंड करण्यासाठी त्यांनी काय कंडिशन दिली आपल्याला? की द प्रॉडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स इज 4623. लहान जे दोन लहान संख्या आहेत, ह्या दोन लहान संख्या यांचा गुणाकार म्हणजे a मायनस डी आणि a. देअरफॉर वी टेकिंग द प्रॉडक्ट ऑफ 69. हा लहान पार्ट आणि दुसरा स्मॉलर पार्ट कोणता आहे? 69 मायनस डी. यांचा प्रॉडक्ट घेतला, यांचा गुणाकार घेतलाय आपण. यांचा गुणाकार दिलेला आहे 4623 4623. नाउ वी सॉल्विंग 69 मायनस डी. इथे गुणाकाराचं चिन्ह म्हणजे काय झालं? इथे मी भागाकारामध्ये ते घेतलं म्हणजे 4623 भागिले 69. आता पहा 69 मायनस, आता इथे जर भाग दिला 4623 ला 69 ने भाग दिला तर किती आला? तो 67. भाग दिल्यानंतर 69 ने भाग दिला तर 69 अगोदर 6 ने भाग जाईल, नंतर 7 ने भाग दिला. 7 हे होतं ते. म्हणजेच 69 मायनस डी इज इक्वल टू 67. 69 वजा डी बरोबर 67. आता डी ची व्हॅल्यू काढायची मला. डी ला राईटला नेलं तर काय होईल? 69 मायनस 67. डी ची व्हॅल्यू डी इज इक्वल टू 69 मायनस 67. 69 वजा 67 आपल्याला मिळाले 2. डी ची व्हॅल्यू मिळाली 2. वी गेट द व्हॅल्यू ऑफ डी इज 2. डी ची व्हॅल्यू आपण फाइंड केली. डी ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपण हे पद आणि तिसरं पद, पहिलं आणि तिसरं पद फाइंड करू शकतो. सेकंड टर्म तर काढलेला आपण. सेकंड टर्म म्हणजे कोणता घेतला आपला? T2 इज इक्वल टू 69. आता फर्स्ट टर्म काढायचं आहे मला. फर्स्ट टर्म आहे a मायनस डी. a ची व्हॅल्यू 69 आणि d ची व्हॅल्यू आता काढली आपण 2. 69 मायनस 2 वी गेट 67. 67 मिळाले. पहिलं पद 67, दुसरं 69 आणि तिसरं कोणतं आहे? a प्लस डी म्हणजे 69 अधिक 2 किती मिळाले? 71. म्हणजे आफ्टर वी सॉल्विंग वी गेट a मायनस डी हा फर्स्ट टर्म 67 मिळाला. सेकंड टर्म T2 इज इक्वल टू 69 अँड थर्ड टर्म इज T3 इज इक्वल टू 71. म्हणजे अशा पद्धतीने दे आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म अँड थर्ड टर्म्स. आणि ते पण कशा? अरिथमेटिक म्हणजे अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिलेले जे कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स वापरून
त्यांचे 3 पार्ट्स म्हणजे 3 टर्म्स आपण शोधून काढलेले आहेत. तर हे बाकीचे जे उदाहरणं आहेत ती पण अशाच पद्धतीने सोडवायची आहे की ज्यामध्ये जे वर्ड प्रॉब्लेम आहे यामध्ये दिलेल्या कंडिशन्सचा वापर करून तुम्हाला ते सोडवणं सोपं जाईल. आपण पुढच्या भागामध्ये पुढचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते घेणार आहोत. थँक्यू.